आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळी गावात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कथित उत्खनन प्रकरणामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अमोल तिरमारे यांनी या प्रकरणाची तक्रार मोर्शी तहसीलदाराकडे केली होती. तक्राराची गंभीर दखल घेत तहसीलदारांनी तात्काळ पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले होते. मात्र आरोपीनुसार संबंधित मंडळ अधिकारी गुरुपुंजे यांनी अद्याप कोणतीही कारवाई किंवा दखल घेतलेली नाही. त्यामुळे उत्खनन प्रकरणात आर्थिक व्यवहार आणि संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तक्रारदाराच्या मते गावात लाखो रुपयांचे उत्खनन झाले असून शासनाच्या मोठ्या प्रमाणात महसूल बुडाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्याकडून अहवाल तयार करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचाही दावा करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करून पुढील आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमोल तिरमारे यांनी दिला. या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासन आणि महसूल विभागाच्या कामकाजावर आता प्रश्न उपस्थित होत आहे. जर तुम्ही चुकीने काढून नेला याला जबाबदार आहे का? एजंट असं तुम्ही म्हणताय का असेल की परंतु आपण असं अडवू शकणार नाही. आमच्या ऑफिसर टाकले करू शकतात. मी तुमच्या चेअरच्या मागे बोलू शकत नाही. मी तुमच्या समोर बोलू शकतो. जे तुम्हाला पाठव हा माणूस कुठे आहे मागं पेपर खालीवर करतोय. याला अंकुश लागला पाहिजे का नाही? आणि दुसरा महत्वाचा ठीक आहे, नेरपिंगळी ग्रामसभेची भरती झालेली आहे. हो बरोबर आहे. तर चार्ज काय देत नाही आता म्हणजे किती झाली त्या मंत्र्यांकडे चार्ज आहे सांगतात. त्यांना मागच्या मार्केट नवीन कोण आलाय राहू होणार आहे चार्ज लोकांची दिशाभूल होते. दिशाभूल झाली नाही पण पवार आणि हे जे प्रकरण आहे विषयीचे 50,000 केली आहे हे नेरपिंगळे सगळ्यात चालू आहे. माझं एकच म्हणणं आहे, जो हनुमंतचा मुलगा आहे त्याची प्रशासनाने कोणती ऑर्डर काढली का? जसं त्या मॅडम म्हणतात की त्याच्याकडे जा. नाव तुमच्या प्रश्नाने मॅडम तुम्ही वैभव हनुमंतेकडे जा. तू तुमची निर्बंधू तो आहे तो गेला का तो मागतो पैसे. मग सर्वसामान्य नागरिक कसं जात म्हणजे करत उघड करून देता का? म्हणजे माझं म्हणणं काय सर, तुम्ही सरळ आहे. माझं काय म्हणणं तुम्ही सरळ आहे. तुम्हाला काही त्याचं प्लेन माहिती आहे, तुम्हाला काही माहिती नाही. येतात कंप्लेंट काय तुम्ही खालच्या ज्या मॅडमला आहे त्यांना तुम्ही संदेश काय द्या की इथं तुम्ही कशासाठी बसताय, जनतेचे कामं करण्यासाठी बसताय, इथून जनतेला एजंटकडे पाठवण्यासाठी बसवलेलं आहे. नाही तसं काय सांगायचं तुम्हाला. त्या सोमवंशी मॅडमला तुम्ही तुमच्या सांगा. 15 दिवसात समाजात शिबिर झालं होतं गावामध्ये. त्यावेळेस आम्ही हे सांगितलं होतं त्याला सगळ्यांना काय हो पण ही अशी माहिती देतात तर इथं लोक आल्यावर पण सांगा का? नाही मी त्यांना सांगतो काय तसं काय झालं. आणि मी म्हणतो म्हणून तुम्ही डेटच्या बाहेर गेले आमची तीच चर्चा आहे. 50,000 बिल घ्या आता मग तशीच आहे. आम्ही त्या माहिती काढू का? निर्माण तुमच्या गावात नाही मला सांगा आमचा ड्राय झोन आहे. आमची हजारो बोर चालू आहे. हा बोर आमचा नाही उदाहरण मांडतो तो तशीचा विषय तो आम्हाला कळतो. पण माझं काय म्हणणं आहे, जर एखादा गृहस्थ तुमच्याकडे आला त्याचं प्रकरण निराकरण करणं काम आहे. ते मॅडम काय करत सांगितलं तू हनुमंतेकडे जा. कसं नाही तो त्याच्याकडे बघून तो पैसे द्या. म्हणजे त्यांनी गावातल्या पैसे जमा करायचे यांच्याकडे आणून द्यायचे. त्यांना वॉर्निंग देतो आम्ही. तुम्हाला काय डाऊट नाही स्वतःच द्यायच्या मॅडमला सर त्याच्या बोलण्याची पद्धत नाही बरोबर आहे. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले माणसं का तुमच्या कॅबिनेटमध्ये घुसते मला सांगा ना. आम्ही दोस्त बसलो आहे पण मी चेअरच्या मागे तुमची फाईल मला अथॉरिटी नाही का सर? नाही तुम्हाला मी पुरावा दाखवला तो माणूस जो मागं पेपर चालतात तुम्ही कोण आहे ते पहिला. आणि हे ग्रामसेवक किती सुद्धा तुम्ही नाही हो आणि जनमाहिती अधिकाराचे बोर्ड वगैरे आहे आपली तर लावले मला एकही दिसलं नाही. कुठे लावलेले पवार साहेब एकही बोर्ड आहे आपले अधिकारी कोण आहे काय आम्हाला त्रास होतात. प्रतिनिधी प्रमोद घाटे सोबत बघत राहा वुमेन्स 24 चॅनल.